अनूप. पौर्णिमेची रात्र आणि माझ्या जीवनातली काळी रात्र. अरे, मी तिला तिच्या रस्त्यातला काटा वाटत होतो आणि याची जाणीव मला काही महिन्यांपूर्वीच झाली होती. त्यामुळे तसं पाहिलं तर मी ठरवलं होतं की या व्यक्तींपासून मला सावध राहिलं पाहिजे. कारण कॉर्पोरेट सेक्टरमध्ये अशा बऱ्याच घटना घडत असतात. सामान्य माणसं हाणामारीच्या गप्पा करतात, पण कॉर्पोरेट सेक्टरची माणसं काहीही न बोलता काटा काढण्यासाठी उत्सुक असतात आणि मग असे अनेक मार्ग त्यांना माहीत असतात. आणि मला तसंच काहीसं जाणवत होतं. तरी पण माणुसकीच्या दृष्टिकोनातनं बोलावलं म्हणून मी घरी गेलो आणि मग तिथंच खेळ सुरू झाला. तसं पाहिलं तर लहान नाही आणि खूप मोठीही नाही अशा आपल्या मुलीला तिने पुढं केलं आणि कसलासा सत्यनारायणचा शिरा असं म्हणून प्लेटमध्ये मला खाण्यास आणून दिला. मी पाहिलं तर दोघींनीही स्वतःला शिरा घेतलेला नव्हता. मला गोष्ट खटकली. मी बोललो, काय प्रकार काय आज पौर्णिमेचा? अरे नाही, पौर्णिमेचा प्रसाद आहे, घ्या ना, आपण सुरू करा, असं काही नाही, आम्ही नंतर घेऊ. मी म्हणालो, मला जर तुम्ही एक पाहुणा म्हणून ट्रीट करत असाल आणि जर फक्त माझ्यासाठी हे केलं असेल तर असं योग्य वाटत नाही ना. तुम्ही दोघींनीही माझ्यासोबत घ्यावं. असं बोलल्यानंतर थोडासा मला चेहऱ्यामध्ये फरक दिसला, म्हणून मग मी ती प्लेट आहे तशी ठेवली. त्यांना कळलं की आता काही याच्यात यश मिळत नाही आहे. त्यानंतर माझी तीक्ष्ण नजर त्या खोलीचं ऑब्झर्वेशन करू लागली. तेवढ्यात गप्पा रंगल्या. मग हळूच तिने मुद्दा काढला की तुम्हाला खूप चांगला चान्स आहे ना या कंपनीत, व्हाईस प्रेसिडेंट व्हाल तुम्ही, आणि आता काय तो 1.5-2 वर्षाचा कालावधी आहे, त्यानंतर तुम्हीच आहात पुढची 7 वर्ष. असं काहीसं ती बोलून गेली. मी आपलं तिला बोललो, नेतीच्या मनात काय असतं हे तुम्हा आम्हाला काही कळत नसतं. त्यामुळं मी कोणत्याही गोष्टीने हुरळून जात नाही आणि कोणताही वाईट प्रसंग आला तरीही मी माझे पाय डगमगणार नाहीत याच्याकडे लक्ष देऊन असतो. असं बोलल्यावर गारातल्या गारात ती हसली आणि नको तितक्या माझ्या जवळ येण्याच्या प्रयत्नात होती. तिने मुलीला इशारा केला, अगं ते काय शिरा खायला तयार नाही आहेत, असं कर ना, आपण आज दूध बनवले ना मस्त, तिघांनाही घेऊन ये. मग तिने पुन्हा एकदा मला विचारलं, घ्या ना तुम्ही शिरा. मी पुन्हा तीच कंडिशन धरली, तुम्ही दोघींनी जर खाणार असाल माझ्यासोबत तरच मी घेतो. आणि अर्थातच ती माझी इच्छा पूर्ण नाही झाली. शिऱ्याची प्लेट आहे तशी टिपॉवर पडलेली आणि ही मुलगी मस्तपैकी एका ट्रेमध्ये मसाला दुधाचे 3 ग्लास घेऊन आली. साशंक झालेलं मन एखाद्या गोष्टीकडे त्याच नजरेने पाहायचं असं जेव्हा ठरवतं तेव्हा त्याला दुसऱ्या गोष्टीतसुद्धा तोच संशय येतो. आणि तसंच काहीसं झालं. इतक्यात माझं नशीब बलवत्तर की त्या 3 ग्लासमधला 1 ग्लास खाली सांडला आणि घरात पाळलेली मांजर दुधाचा वास घेऊन ती धावत तिथे आली आणि त्या मांजरीने या दोघींनी हकलण्याच्या आत बरंचसं दूध प्राशन केलं. ग्लास जिथे लवंडला तिथून दूध वाहत एका कोपऱ्यात छानपैकी साठलं होतं, त्यामुळे त्याला प्यायला खूप सहज गेलं. पुन्हा अरेच्छा सांडलं असं करत साफसफाई, अमुक ग्लास आतमध्ये नेणं, याच्यामध्ये 5-7 मिनटं आहे तशी गेली. 2 ग्लास मात्र आहे तसे होते, पण
त्या 5-7 मिनिटात जो सिग्नल द्यायचा तो त्या मांजराने दिला. त्या दुधात नक्कीच पॉयझन होतं, कारण ते मांजर 5 पावलं चाललं आणि निश्चित पडलं. अनूप, विचार कर, या गोष्टी सगळ्या माझ्या डोळ्यादेखत घडत आहेत. 2 प्रयत्न फसले म्हणून दाराला आतून कडी लागली. विचार कर अनूप, 2 स्त्रिया आहेत आणि पेटून उठल्या आहेत की माझा काटा काढायचाच. काय करशील तू? काय तू ओरडशील? बचाव बचाव म्हणून ओरडण्याची तुझी पर्सनॅलिटी आहे? तुझ्या आप्पांची पर्सनॅलिटी ती आहे? नाही. आप्पांनी एकच ठरवलं तुझ्या, आर या पार. आता त्यांची नेक्स्ट मूव्ह काय आहे हेच मी पाहत होतो. बारीक माझं निरीक्षण सुरू होतं आणि समोर ठेवलेल्या गोदरेजच्या कपाटाच्या आरशात नको त्या अँगलला जाऊन त्या माझ्या कंपनीत काम करणाऱ्या त्या मुलीच्या, म्हणजेच जी तुला मी सांगितली तरुण मुलगी, तिची आई, जी माझ्या कंपनीत कामाला होती, तिने मागे हातात लपवून एक हत्यार आणलं आणि माझा गळा चिरायचा प्रयत्न होणार तेवढ्यात मी झडप घातली आणि त्याच हत्याराने तिच्यावर वार करण्याशिवाय मला पर्याय नव्हता. आणि हे करत असताना माझ्या डोक्यात तिच्या मुलीने कोपऱ्यात ठेवलेली, आधीच आणून ठेवलेली काठी घातली. कसा बसा मी तो वार चुकवला आणि माझ्या डाव्या खांद्यावर तो वार लागला. विचार कर अनूप, सहज एखाद्याला अतिथी म्हणून घरी बोलावलेला, कोणतीही तयारी न करता तो गेलेला. म्हणजे अफजल खानाची भेट घेत असताना आपल्या शिवछत्रपती महाराजांनी वाघनखं तरी घातली होती. पण हा शिवाजी, हत्यार काही नव्हतं. अपेक्षा असं काही घडेल अशी काहीच नव्हती. मी मारलेला तो हत्याराचा घाव तिला वर्मी बसला आणि ती कोसळली. त्यामुळं नॅचरली दुसरा वार मी काठी उगारलेल्या, एक वार माझ्या खांद्यावर केलेल्या, माझं डोकं फोडण्याच्या इराद्याने पेटून उठलेल्या त्या तरुणीच्या सुद्धा छाताडात दुसरा वार मी केला. दोघी धारातीर्थी. माझं मला सुन्न झालं की माझ्या हातून हे काय झालं. अर्थात तिचा पती धडपडत वरच्या खोलीतून खाली आला. त्याच्यात तर काहीच जीव नव्हता आणि त्याने जिन्यातनं येताना मला वार करताना पाहिलं होतं. हे न कळत माझं मन सैरभैर झालं होतं. मला आता कोणताच पुरावा ठेवायचा नव्हता आणि त्याचं असलं फडतूस जगणं मलाही सहन होत नव्हतं. म्हणून मी त्यालाही संपवलं. अर्थात हे सगळं झाल्यानंतर तुझे आप्पा काय तिथनं पळून नाही गेले. शांतपणे निघून गेलो. शांतपणे मी माझ्या घरी गेलो. पण नंतर तपास काम जे व्हायचं तेच झालं. धागेदोरे माझ्यापर्यंत पोचल्यावर मी पण मग निगड्या छातीने जे झालं, जे घडलं ते व्यवस्थित सांगितलं. जणू काही नथुराम गोडसे माझ्या अंगात शिरला अशा पद्धतीचं माझं त्यावेळचं 17 मिनिटांचं वक्तव्य. आणि त्याच्यानंतरच माझ्या आयुष्यात मी स्वतः ओढवून घेतलेला अंधार. आणि मग तो अनेक वर्षांचा तो कालावधी, असा एकांत, असा नको त्या माणसांमध्ये, नको ते जगणं जगण्यात कसा गेला काही कळलं नाही. पण मनोवृत्ती कधीच घाणेरडी नव्हती. म्हणजेच हॅबिच्युअल ऑफेंडर असा काही माझ्यावर शिक्का नव्हता. त्यामुळं 6 महिने वर्षभरातच तिथेसुद्धा माझी लोकप्रियता वाढली. त्यामुळं काहीतरी साजेसं याला काम द्या असं अधिकारी सांगून जायचे आणि त्याप्रमाणे व्यवस्था व्हायची. या चांगलं वागण्याचा नक्कीच पुढे पुढे फायदा होऊन 3-6 महिने आधी मी राजाबाजाच्या सोबत आलो. अनूप हतबुद्ध झाला. अनूप बोलून गेला प्रेमापोटी, आप्पा तुम्ही कबूलच व्हायचं नव्हतं. पण हे त्याचं प्रेम होतं. हा त्याचा भोळसटपणा होता.
त्याला माझ्या जीवनात अंधार नको होता. एका उच्च कोटीच्या प्रेमाने तो माझ्याशी वागत होता. एक मुलगा आपल्या बापाला अजून दुसरं काय आधार देऊ शकतो? एका मुलाच्या मनात बापाच्या विषयी याच्यापेक्षा अजून उच्च कोटीचं कोणतं प्रेम असू शकतं? त्यामुळं अनूप सगळी स्टोरी ऐकून हतबुद्ध झाला. असो आप्पा, पण जे घडलं ते योग्यच घडलं, कारण अशा माणसांना तसं पाहिलं तर या पृथ्वीवर जगण्याचा अधिकार नसतो, अशा मताचा मी पण आहे. आणि जे केलं तुम्ही ते बेधडकपणे केलं, आणि जे केलं ते स्वतःचा जीव वाचवण्यासाठी केलं. तिच्या दोघींच्या शरीराला तुम्ही टचसुद्धा केला नाही आहे. त्यामुळं ब्रीच ऑफ मॉडेस्टी हा प्रकारच कुठे येत नाही. त्यामुळं मला माझ्या आप्पांचा अभिमान आहे. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अगदी मुंगीसुद्धा प्रयत्न करते. आपण तर माणसं आहोत आप्पा. त्यामुळं कागदोपत्री तुम्हाला जरी दोषी ठरवलेलं असलं तरी या अनूपच्या मनात तुम्ही कधीही दोषी नव्हता, आणि आता तर तुम्ही कधीही दोषी नसणार आहात. मला फक्त ही स्टोरी, ही कहाणी, त्या अंधारामागची, पडद्यामागची कहाणी फक्त मला माहीत करून घ्यायची होती. आणि मी तुम्हाला खोदून खोदून विचारलं, त्यासाठी मला माफ करा. कारण हा एका मुलाचा बापाच्या विषयी जाणून घेण्याचा अधिकार आहे. तो कळत नकळत तुम्ही मला कधीच दिलेला आहे, आणि त्या अधिकाराच्या पोटीच मी तुम्हाला हे विचारतो. समजा ही कहाणी आठवून तुम्हाला काही मनस्ताप झाला असेल आप्पा, तर मला तुम्ही माफ करावं. आता तर रात्रीचा 1 वाजलेला आहे. रेवण्णा ताईंना आत्ता बोलवण्यात अर्थ नाही, पण आप्पा, मला तुमच्या हातची कॉफी प्यायची. जे काही झालं ते मनातलं सगळं मळप झटकून टाकूया आपण. फिनिश्ड. याच्या पुढं तुम्ही ही कहाणी आठवणार पण नाहीत आणि कुणाला सांगणार पण नाही. आता तुमचा अनूप तुमच्या हातची कॉफी पिऊन झोपायचं अशी इच्छा व्यक्त करतो. पाजणार ना मला कॉफी? अजय सर हसले. अनूपला कडकडून मिठी मारली. डोळ्यातनं गरम अश्रू वाहत होती, कारण फ्लॅशबॅकमध्ये अजय सर गेले होते. नाही म्हटलं तरी त्या गोष्टीचा त्यांना आतून त्रास होत होता. तरी पण आपल्या बछड्याला कॉफी प्यायची ना आपल्या हातची. चला, आपण सुजयकडनं जे शिकलो आहे कॉफी करायला, तशी याला मस्तपैकी कॉफी पाजूया, आपण पण घेऊया. म्हणून अजय सरांनी सांगितलं, डोंट वरी अनूप, चल आपण मस्त कॉफी घेऊया, मी बनवतो. थोडं चेहऱ्यावर पाणी मारून येतो आणि मग किचनकडे जाऊ. तोपर्यंत अनूप पुढे गेला. त्यांनी प्राथमिक तयारी केली. अजय सरांनी बेसिनला गेले आणि त्यांनी चेहऱ्यावर पाणी मारलं. छानपैकी चेहरा पुसून एकदा आरशात स्वतःला न्याहाळलं. त्यांनाही कळलं, अरे, कागदोपत्री मी आरोपी असेन, पण मी गुन्हेगार नाही आहे. जे घडलं ते घडलं. फॉर सेल्फ डिफेन्स आपल्याला तो निर्णय घ्यावा लागला. अदरवाईज आपण अशी कुठलीही आयुष्य संपवण्यासाठी कधीही या जगात आलो नाही, हे नक्की. पण कुठेतरी मन हलकं झालं असंही अजयला वाटलं. आणि त्याच हलक्या मनाने, तसं पाहिलं तर थोड्या आनंदातच, अजय सरांनी मस्त कॉफी बनवली. सुजयच्या आठवणीत, सुजय जसा बनवायचा कॉफी तशीच फेसाळलेली कॉफी. आणि मग 2 कॉफीचे मग घेऊन अनूप बसला होता तिथपर्यंत अजय सर आले. दोघांनी मिळून मस्तपैकी डायनिंग टेबलवर बसून कॉफीचा आस्वाद घेतला. आणि मग अनूपला खूप बरं वाटलं. अनूपने नेहमीप्रमाणे हसत हसत अजय सरांना मिठी मारली आणि खूप मनापासून, आप्पा, आता मस्त शांत झोपायचं, आणि उद्यापासून ही शांत झोप या प्रसंगाने, या आठवणींनी कधीही मोडली नाही पाहिजे तुमची, एवढं मला वचन द्या. आणि मी सुद्धा कधीही कुठेही या कहाणीचा पुनरुच्चार करणार नाही कुणाच्याही समोर, हे मी तुम्हाला वचन देतो. असं म्हणून आप्पा आणि अनूपनी एकमेकांचा निरोप घेतला, एकमेकांना गुड नाईट केलं, आणि ते दोघंही शांत झोपी गेले. अर्थात डोक्यामध्ये दोघांच्या उद्याच्या कामांचे प्लॅन नक्की होते. या कहाणीचा हा भाग, आप्पांनी जे केलं सेल्फ डिफेन्स या सदराखाली, ते बरोबर की चूक, त्यांनी जे भोगलं ते बरोबर की चूक, असं द्वंद्व तुमच्या मनात पण जर उत्पन्न झालं तर कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त होण्यास
लाजू नका, घाबरू नका. पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीण शो यूट्यूब चॅनल. सर्व संपलं असं कधीच होत नसतं. ही एक बहारदार कहाणी खास तुमच्यासाठी.